last time तो we have गोड seen. सर. हॅलो. नमस्ते हॅलो. सर. नमस्ते सर. नमस्ते. हॅलो सर. हॅलो. आवाज येतोय? नमस्ते. हा. कोणता वर्ग आहे? येतोय. कोणता वर्ग आहे? कोणता वर्ग आहे? BSc 2. BSc 2 सर. किती विद्यार्थी जॉईन झालेत? आता सध्या माझ्याकडे 21 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी जॉईन झालेत? 20 विद्यार्थी आहेत. 20. 23. 20 20 विद्यार्थी. आपले एनरोलमेंट किती आहे? आपली एनरोलमेंट SYBS ला विद्यार्थी किती आहेत? 60 विद्यार्थी आहेत सर. 60. आणखी जॉईन होतील ना, आता सुरुवात आहे. 30-32 पर्यंत जॉईन होतात. SYBS का? 32 पर्यंत जॉईन होतात. मॅक्झिमम 35 आता हे जे पर्यंत. विद्यार्थी आहेत त्यांची प्रेझेंटी काय करा, हे जे आता जे विद्यार्थी आहेत ना, आता जे विद्यार्थी आहेत आता जॉईन झालेले, बर त्यांना त्यांच्या मित्रांना सांगा यायला. आणि सोमवारपासून आपण प्रॅक्टिकल सुरू करतोय. त्याचं टाइम टेबल डिस्प्ले केलेलं आहे बघा. आज होईल डिस्प्ले, बरं का? बर सर्वांना टाइम ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा घ्यायचं आहे. बर सर्व विद्यार्थी ऐकू येतोय का? हॅलो. सर्व विद्यार्थी ऐकू येतोय का? त्यांची साऊंड म्यूट आहे सर. साऊंड म्यूट आहे तर अनम्यूट करायला सांगतो. साऊंड सर्वांनी अनम्यूट करा. 1 मिनिट. माईक सगळे जे आहेत त्यांनी हे करा, अनम्यूट करा. प्राचार्य साहेब आपल्याशी बोलणार आहेत. आपल्या या लेक्चरला प्राचार्य साहेब आलेले आहेत. त्यांचं आपण BSc 2 क्लासच्या वतीनं वेलकम करतोय, अभिनंदन करतोय. तुमच्याशी थोड्या वेळ 5 मिनिटं चर्चा करणार आहेत. मग आपण यानंतर लेक्चर सुरू करणार आहोत. तर त्यांना जे काय मत आहेत, प्राचार्य साहेबांनी आपल्याला एक 5 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत, तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही आपला माईक अनम्यूट करून त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. सर, प्राचार्य साहेब चालू करा सर. झाले सर्व? हो. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. या सर्वांचं मी या तुमच्या लेक्चरमध्ये प्राचार्य म्हणून स्वागत करतो आणि त्याचबरोबर तुमचं कौतुक सुद्धा करतो की तुम्ही ऑनलाईन लेक्चरला प्रतिसाद देत आहात. आपलं क्लासमधलं लेक्चर आणि ऑनलाईन लेक्चर यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. ऑनलाईन मध्ये आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया लगेच कळत नाहीत. तुम्हाला समजते की नाही, तुम्हाला आनंद होतोय की नाही हे कळत नाही. जसं आपल्या वर्गामध्ये लगेच विद्यार्थी तोंड चेहऱ्याकडे पाहिलं तर समजतं की विद्यार्थ्याला समजले किंवा नाही, आणि त्याप्रमाणे मग शिक्षक त्याचं लेक्चर जे आहे त्याचा प्रवाह बदलत असतो. तर ते होत नाही, पण तरी सुद्धा आपले सर्व शिक्षक जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. आता मी बरेचसे लेक्चर्स अटेंड केले आहेत. तुमच्या जांभळे मॅडमचा अटेंड केलेला आहे, माने सरांचा अटेंड केलेला आहे, त्याबरोबर इतर विषयांचं अटेंड केलेलं आहे. तर मला आनंद होतोय की सर्व फॅकल्टी जे आहे ते अशा अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजेल इतपत खोलात जाऊन किंवा इतपत सोप्या भाषेमध्ये सांगून त्यांना समजण्याचा प्रयत्न करत आहेत. आता विद्यार्थ्यांची जबाबदारी काय आहे की लेक्चर झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे की ऑनलाईन पुस्तक असतील समजा, किंवा तुम्हाला जर स्टडी मटेरियल शेअर केलं असेल सरांनी, तर ते स्टडी मटेरियल शेअर करून त्याच्या स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजेत. त्याचे MCQ क्वेश्चन स्वतः तयार करायचे आणि त्याची उत्तर आपण लिहायची आहेत. म्हणजे तर तुम्हाला व्यवस्थित पुढं जर ऐनवेळेस परीक्षा डिक्लेअर झाल्या तर तुम्हाला ते लिहिता येईल. आता आपण साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये युनिट टेस्ट सुद्धा घेणार आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये. कारण आता आपल्या थेअरी परीक्षा चालू आहेत विद्यापीठाच्या, तर त्यानंतर तुमचे रेग्युलर युनिट टेस्ट होणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही आतापासूनच तयारी करा. तुम्ही सर्वजण कसे आहात? हॅलो, सर्वजण कसे आहात? हॅलो. एकदम गुड सर. सर्व विद्यार्थी गुड. सुरक्षित आहात? सुरक्षित आहात का? घरचे आई वडील वगैरे आणि सर्व काळजी घेताय ना? बाहेर पडताना मास्क, त्यानंतर बाजारात गेला तर सोशल डिस्टन्सिंग ठेवून गरजेच्या ठिकाणी जास्त जायचं नाही. स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे, लक्षात घ्या. या काळामध्ये काळजी घेतली काही होत नाही. आपले नेहमीचे व्यवहार जे आहेत ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. फक्त आपण काळजी घ्यायची आहे.
आपल्यालाही काय होऊ नये आणि आपल्यामुळे दुसऱ्यालाही काय होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे, लक्षात घ्या. तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो आणि नियमितपणे जे तुमचे टाइम टेबल प्रमाणे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स करत चला. आणि त्यानंतर तुम्ही आता नेट वापरताय, नेट वापरण्याची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. तर तुमच्या इतर वेबसाईटला, युट्यूबला व्हिडिओ असतात पहा, इतर शिक्षकांचे सुद्धा, ते व्हिडिओ पाहत चला तुम्ही. काही स्पर्धा परीक्षा बाबतीत व्हिडिओ असतात ते बघत चला तुम्ही. काही इतर म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या बाबतीत सुद्धा काही व्हिडिओ टाकले असतात, तर ते सुद्धा पाहत चला. म्हणजे हे सुद्धा स्किल्स तुम्ही डेव्हलप केले पाहिजे. तुम्ही SYBSC ला आहात, पुढे तुम्ही TY व्हाल, त्यानंतर काय PG करा, पण सर्वच विद्यार्थी PG करणार नाहीत. वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जावं लागणार आहे. तर आपल्याला कुठं जायचं आहे हे आपण आता ठरवलं पाहिजे. FYBSC हे वर्ष असं असतं की त्यामध्ये तुम्हाला जास्त काही समजत नसतं किंवा तुम्ही मॅच्युरिटी आलेली नसते. पण आता SYBSC ला मात्र तुम्हाला बऱ्यापैकी मॅच्युरिटी आलेली असते आणि स्वतःच्या भविष्याबद्दल तुमच्यामध्ये जाण निर्माण झालेली असते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं तुम्ही आतापासून विचार करा की मला स्पर्धा परीक्षा करून काही तहसीलदार व्हायचं आहे किंवा काही कलेक्टर व्हायचं आहे किंवा PSI व्हायचं आहे. अनेक प्रकार त्यामध्ये आहेत, ते तुम्ही स्वतःहून माहीत करून घेतले पाहिजेत. आणि आत्ताच त्या स्पर्धा परीक्षांचा सिलेबस जो आहे तो सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे आणि विषय निवडून त्या विषयाशी निगडीत जे जे तुम्हाला कुठं मिळेल ते तुम्ही साठवून ठेवलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे नॉलेज बिल्डिंग जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे. आता तुमचे सर शिकवतील, समजा कोणता विषय तुमचा हा ट्रान्झिस्टरचा आहे ना, वाटतं ट्रान्झिस्टर शिकवतायत ना सर, इलेक्ट्रॉनिक्स ऍम्प्लिफायर शिकवताय. मग आता काय केलं पाहिजे तुम्ही, ट्रान्झिस्टर कुणी शोधलेला आहे, ऍम्प्लिफायर कुणी शोधलेला आहे, त्या सायंटिस्टची नावं तुम्ही पाहिली पाहिजे. त्यानंतर ते सायंटिस्ट कुठले होते, त्यांचं बालपण कसं गेलंय, त्यांनी कसा संघर्ष केलेला आहे. तर हे थोडंसं तुमच्यात उत्सुकता असली पाहिजे. म्हणजे मग तुमचं जे नॉलेज आहे ते वाढत जातं आणि स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर ते काम तुम्ही केलं पाहिजे. तेव्हा सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं अटेंड करत आहात. तर अशाच पद्धतीनं इथून पुढे सुद्धा जोपर्यंत हे कोविडचं चालू आहे प्रसार, तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनंच टीचिंग लर्निंग करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. भुगड सर, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही चांगल्या थँक्यू सर. आहात. थँक्यू सर. मी थँक्यू करतो सर. सर. चाल देतो सर. हो, थँक्यू सर. Now let us start topic number 2, transistor amplifier. You know that in this topic, transistor amplifier, we have seen construction structure of a transistor. Also we have seen transistor biasing method. Voltage over bias method, it is the most important bias method. After that we also studied feedback. What is a feedback? There are two types of a feedback. Last time we have seen positive feedback, negative feedback. These two types of a feedback that can be seen here also. Now here we have to study general theory of a feedback. Last time also we see the general theory of a feedback. In general theory of a feedback, we can determine general theory of a feedback. This is the block diagram that can be explained, presents general theory of a feedback. Also feedback oscillator. It is also called as a feedback oscillator. Initially we can define the voltage gain of the amplifier without feedback. Voltage gain of the amplifier without feedback is given by the equation phi output divided by phi input. AV, that is represent voltage gain. Now in general theory of a feedback, how we can diagram is essential. We can draw the block of a amplifier. Also here we have to draw a block of a feedback network. Output of a amplifier is connected to the input through feedback network. We can connect in between output and input. आपले साऊंड प्रत्येकाने हे करा, म्यूट करा बरं. आवाज मला डिस्टर्ब होतोय.
कोणाचे तरी साऊंड अनम्यूट आहेत. सगळ्यांनी केलेले आहेत का मी इथून करू? ठीक आहे. तर या ठिकाणी दिस इज diagram, schematic diagram that can be represent general theory of a feedback. Schematic diagram. In schematic diagram, we can draw the block of a amplifier, block of a feedback network, and output of a amplifier is connected between connected to the input through feedback network. Output of a amplifier is given to the input of a feedback network. Output of a feedback network is given to the input. Here we have to obtain the gain of the amplifier with feedback. Here we have to obtain the gain of the amplifier with feedback. How we can obtain the gain of the amplifier with feedback? Therefore, here we have to say that this is the input voltage, P input. Therefore, without feedback network, we have to get the output. It is denoted by Phi0. That means Phi out. And gain of the amplifier without feedback, it is given by the equation AV, that is equal to Phi out divided by Phi input. After that, switch is closed. This switch is closed. Then what happens? This output is given to here, input of a feedback network. Therefore, we have to get the output of a feedback network. And this output of a feedback network, that can be added or subtracted into the input, and therefore here we have to get the new input. It is denoted by phi dash, and this therefore here we have to get the new output. It is denoted by phi0 dash, and this new output, it is given to the input of a feedback network, and therefore here we have to get the output of a feedback network, that is a k phi0 dash, and this output that can be added or subtracted according to the phase between input and this feedback energy. If feedback energy it is in same phase with the input, then this feedback energy gets added into this input. If feedback energy it is out of phase with this input voltage, then this it can be subtracted. This feedback energy is subtracted from this input, and according to this, here we have to get the new input. As the input increases, output increases, then such a type of a feedback is called as a positive feedback. As this feedback energy gets subtracted from the input, new input that can be decreased, output decreased. Such a type of a feedback is called as a negative feedback, and negative feedback always used in amplifier circuit, and positive feedback always used in oscillator circuit. With the help of a positive feedback, the gain that can be increases. As gain increases, but the output will be observed a distorted output, and therefore positive feedback generally not used in amplifier circuit. Positive feedback that can be used in oscillator circuit. Now here we have to see that this is about. Therefore, here we have to get the new input. New input that is equal to initial input plus feedback energy. Feedback energy that is equal to k v0 dash. And therefore, phi0 dash, this is the input, new input. This is the new output. New output that is equal to gain into new input. We know that output voltage is nothing but it is the product of a gain into input voltage. Similarly, here output voltage, this output voltage is nothing but kV into Vi. Put the value of Vi here from this equation, Vi plus kV0 dash into AV, that is equal to V0 dash. Then here we have to get this V0 dash, that is equal to AV into Vi plus AV into kV0 dash. And after that, here we have to calculate V0 dash by taking the AV into kV0 dash towards the left side. That means here we have to get the V0 dash 1 minus k into AV, that is equal to AV into Vi. Now, therefore, here we have to calculate the gain with feedback, that means V0 dash divided by Vi. That means this V0 dash divided by Vi, that is equal to AV divided by 1 minus kV, that is equal to AV up. That means this AV up, that is equal to
V0 dash divided by Vi, that is equal to AV divided by 1 minus KV. This is the gain with feedback. This AV is the gain of the amplifier with feedback. That means we know that the gain of this gain, it is also called as a closed loop gain. This gain, it is also called as a closed loop gain. And if an AVF is greater than AV, then positive feedback is obtainable. And if an AVF is less than AV, then negative feedback is obtainable. Now here we have to say that when this K and AV, that means here we have to say that when K is less than 1, that means here we have to say that when feedback network, it is made by using a passive component, then value of a K, it is less than 1. And here we have to say that K, it is less than 1. Also AV, it is also some value. That means here we have to say that 1 minus, we have to subtract. And when 1 minus subtract, that means denominator that can be decreases. When denominator that can be decreases, AVF that can be increases. For positive feedback, this is the equation. And this positive feedback that can be generally used in oscillator. That means this is the equation of a positive feedback. But here we have to say that K into AV, this product is negative. K into AV, this product is the negative. This negative plus this negative, we have to get the positive. Then at that time, denominator that can be increases. As denominator that can be increases, AVF that can be decreases. And such a feedback is called as a negative feedback. Therefore, here we have to say that if this left side is greater than AV, this AV, AVF is greater than AV, then feedback is called as a positive feedback. And AVF is less than AV. Here we have to say that AVF is less than AV, then feedback is called as a कुठला feedback? लक्षात येते का नाही तुमच्या? कुठलं मोठा आहे? गेन विथ फीडबॅक मोठा आहे का AV मोठा आहे? AV कशाचा गेन आहे? ऍम्प्लिफायरचा गेन आहे. AVF कशाचा गेन आहे? फीडबॅकचा गेन आहे. AVF मोठा असेल AV पेक्षा तर कसला फीडबॅक? पॉझिटिव्ह. AV मोठा आहे आणि AVF लहान आहे, कसला फीडबॅक? AV मोठा आहे, AVF फीडबॅक कमी झाला ना, गेन विथ फीडबॅक कमी झाला, AV जास्त आहे, तर त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह फीडबॅक. म्हणजे दिस इज वी कॅन रिमेंबर दिस इक्वेशन, दिस मोस्ट इक्वेशन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. AVF that is equal to AV divided by 1 minus KV. This is the equation. AVF that is equal to AV divided by 1 minus KV. This is the equation. Now here we also say that what is K? We can explain about the K. This K represent feedback factor. त्याला काय म्हणतो आपण? Feedback factor. Here this feedback K represent feedback. The value of a K is less than 1. कधी असते less than 1? तर ते फीडबॅक नेटवर्क, फीडबॅक सर्किट जर आपण रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टरच्या सहाय्याने जर तयार केला असेल तर त्याला काय म्हणतो आपण? K is less than 1. And when feedback network is made from active component कशाला म्हणायचं? In BSc part first, we have seen the active component, passive component. When K is greater than 1, then feedback network is made by using active component. Diode, transistor, these are the active components. UJT, FET, these are the active components. The component which requires source, voltage or current to operate them. You know that diode that can be operated only when we have to apply the voltage. Transistor that can be operated only when we can supply the proper bias. When transistor that can be activated, operated, worked only when it has a given certain voltage, proper voltage, it has a proper biasing. Then transistor that can be operated very well and good. Therefore, when feedback network is made from active component, the value of K is greater than 1. Generally,
this feedback network, it is made by using a passive component. And feedback network, it is made by using passive component, so that it can be used as a oscillator circuit, it can be used in amplifier circuit. Generally, K, it is always less than 1. This is about a feedback. Now, we can remember this article. What is a feedback? What are the types of a feedback? Positive feedback, negative feedback. And after that, here we have to see the general theory of a feedback. General theory of a feedback. After that, in the general theory of a feedback, we can visualize the gain of the amplifier with feedback. Now, what is the equation of a gain of the amplifier with feedback? AVF, that is equal to AV divided by 1 minus K. It is also called as a which gain? Gain with feedback. It is called as a closed loop gain. There is a loop. That means there is a feedback network in between output and input. That means there is a closed loop. And gain without feedback, it is denoted by AV, gain of the amplifier. Without feedback, AV, that is output divided by input. This is the AV represent gain without feedback. Gain represent feedback factor. This is AV, gain without feedback. This AVF represent gain with feedback. Now here we have to study effect of a negative feedback on the gain response curve. What is the effect of a negative feedback on the gain response curve? Effect of a negative feedback. Now here we have to say that effect of a negative feedback. Now here we have to study the negative feedback. But what is the effect of a negative feedback on the frequency response curve? It is also called as a gain response curve. The title of the article, that is the effect of a negative feedback on the gain response curve. Sarvanta frequency response curve. That means this is the frequency response curve. Gain against a frequency. Gain response curve. That means here gain is varied with respect to frequency. Or frequency is varied with respect to gain. That means this is the, it is also called as a gain response curve. It is also called as a frequency response curve. No doubt. Now here we have to, what is the effect of negative feedback on the gain response curve? For this purpose, here we have to say that one that gain is denoted by AV, bandwidth is denoted by BW, bandwidth BW, and here we have to say that gain, it is denoted by AV. That means here we have to say that gain bandwidth product is a constant. This gain bandwidth product, it is a constant. Now here we have to say that this gain bandwidth product, it is a constant. This gain bandwidth product, it is a constant. AV into BW, it is a constant. AVF into BWF, it is also constant. That means for any amplifier, gain bandwidth product is a constant. By introducing negative feedback, gain is reduced while bandwidth is increased. By introducing negative feedback, gain is reduced while bandwidth is increased. As gain bandwidth product is constant, AV into BW, that is equal to AVF into BW. Gain bandwidth product, it is a constant. Therefore, here we have to say that AV into BW. Amplifier असेल त्याचा गेन किती AV, त्याची बँडविड्थ किती एवढी बँडविड्थ आहे. या ठिकाणी बघा हे amplifier, this is the amplifier, त्याची बँडविड्थ इथून एवढी बँडविड्थ. Bandwidth is nothing but it is the difference between upper cutoff frequency and lower cutoff frequency, or upper threaded frequency F2 minus F1 ही एवढी बँडविड्थ आहे. या ठिकाणी बँडविड्थ किती आहे? डिस्टर्बन्स भरपूर आहेत. बट नेहमीच काय असं काय झालं? Gain bandwidth product, that is a constant. Therefore, here we have to say that bandwidth that is equal to BW. It's a gain that is equal to A. Its bandwidth is small, but gain is large.
Now we have to see the curve, frequency response curve with feedback. This is the frequency response curve with feedback. Its bandwidth is large, but its a gain it is very small. Voltage gain is small. That means this curve with feedback and curve without feedback. Curve without feedback, that means it is the curve of an amplifier. And curve with feedback, it is a curve with feedback. That means it is the curve of a amplifier with feedback network. And here, in case of a curve with feedback, bandwidth is large, gain is small. Curve without feedback, that means here there is a negative feedback. Here we have to say that there is a negative feedback. In negative feedback, voltage gain decreases. But when we consider a positive feedback, in positive feedback, what happens? Gain that can be, in positive feedback, gain that can be increases and bandwidth that can be increases. In case of the here we have to take the effect of a negative feedback. Also, what is the effect of a positive feedback on the gain response curve? That means in case of a positive feedback, what happens? Gain increases but bandwidth decreases. In case of a negative feedback, gain decreases and bandwidth increases. And here we have to see this mathematically, effect of a negative feedback on gain response curve. We have to see this is the effect of a negative feedback on gain response curve. And we know that gain bandwidth product is a constant. By introducing negative feedback, gain what happens? Gain is increased. In case of a negative feedback, gain is reduced and bandwidth is increased. Gain is reduced while bandwidth is increased. As gain bandwidth product is constant, therefore here we have to say that in case of a without feedback, AV into BW, it is constant. With feedback, negative feedback, AVF into BW, it is also constant. We have to calculate the bandwidth. That means the effect of negative feedback on the gain response. That means we can calculate bandwidth. Bandwidth is equal to, from this equation, AV divided by AVF. We can take the AVF here. AV divided by AVF into BW. For negative feedback, this product is negative. This negative, we have to get the positive. This denominator that can be increases, gain that can be decreases. 1 plus KV. This is this denominator that can be increased. Therefore, here we have to say that AV that can be, that means AVF that is equal to AV into 1 minus 1 plus KV. Put this value of AVF in this equation. We can put the value of AVF from this equation. इथे put up केले तर काय मिळेल? AV divided by 1 plus KV. 1 plus KV gets shifted towards the right side, towards the upper side, towards the numerator. That means here we have to get the only 1 plus KV into this remaining factor BW. Therefore, BWF that is equal to, we have to get the 1 plus KV into BW. That means BWF 1 plus some quantity into this original bandwidth. That means original bandwidth, that means bandwidth of an amplifier without feedback. And this is the factor. This factor 1 plus this factor that can be increased. 1 plus whatever be the value, 0.5, 0.6, 12, whatever that can be increased. Therefore, bandwidth that can be increased. And this bandwidth with negative feedback, BWF, is greater than the bandwidth of an amplifier with no feedback. Thus, bandwidth that can be increases, gain that can be decreases in case of a negative. Now, instead of a negative feedback, here article is in this way: effect of a positive feedback on the gain response curve. Explain effect of a positive feedback. Instead of a negative, here we have to consider positive feedback. Then what happens? We can write down in the same way. But here we have to write down, instead of a negative feedback, we can consider a positive. At positive feedback, what is this equation? Gain of the amplifier with feedback. Therefore, for an amplifier, gain bandwidth product is constant. For an amplifier,
the gain bandwidth product is constant. By introducing negative feedback, gain is negative. For introducing, instead of negative, we can write on positive feedback. Gain is what happened, reduced or increased. In case of a positive feedback, gain is increased, while bandwidth is decreased. We can write down how we can write down this product. इथे पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत हे रिड्यूस गेन काय होईल, इन्क्रीज होईल, बँडविड्थ काय होईल, डिक्रीज होईल. We can write down this equation. We can write down this equation. But for negative च्या ऐवजी इथे पॉझिटिव्ह फीडबॅक, how we can write down this equation? AVF that is equal to AV divided by 1 minus KV. For negative feedback 1 plus, but for positive feedback 1 minus KV. This denominator 1 minus KV, denominator decreases, therefore AVF that can be increases. Here we have to get bandwidth 1 minus KV. Bandwidth, what happened? Bandwidth that can be decreased. In case of a which feedback? Positive feedback. In case of a positive feedback, bandwidth is decreased. Bandwidth decreased so that we have to get the distortion, so that we have to get the noise in the amplifier output. आपल्याला amplifier, why the positive feedback it is not used in amplifier? Because it can be produced the instability of an amplifier. It can be produced the noise signal. It can be produced the distortion in the output signal. That's why positive feedback, it is not used in amplifier. But this positive feedback that can be used in oscillator circuit. आज तुम्हाला नोट्स पाठवतो मी ह्या टॉपिकच्या, ट्रान्झिस्टर एम्प्लिफायरच्या किंवा सगळ्याच टॉपिकच्या. Now we can remember that effect of a negative feedback or positive feedback. Effect of a negative feedback, what happen? Bandwidth increases or decreases? काय होतंय? बँडविड्थ काय होते, सगळ्यांचे साऊंड म्यूटच आहे. बँडविड्थ काय होते, डिक्रीज होते. आणि पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत बँडविड्थ काय होते बघा, हे निगेटिव्ह फीडबॅक, बँडविड्थ काय झाली, इथून एवढं डिस्टन्स, इथून एवढी विड्थ डिक्रीज झाली. हे ऍम्प्लिफायरचा कर्व, ऍम्प्लिफायरचे कर्वची ही बघा असं आहे. हे कर्व विथ फीडबॅक, कर्व विथ फीडबॅक म्हणजे हे निगेटिव्ह फीडबॅकचा कर्व, आणि हा कर्व विदाउट फीडबॅक म्हणजे ऍम्प्लिफायरचा कर्व. तर ही जी बँडविड्थ जी आहे निगेटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत काय झालेली आहे, वाढलेली आहे. ऍम्प्लिफायरची बँडविड्थ एवढी आहे, निगेटिव्ह फीडबॅकची बँडविड्थ जास्त आहे. मात्र गेन जो आहे इथून एवढं, एवढी इथून एवढा गेन कसा आहे, कमी आहे. त्याच्या अपोजिट पॉझिटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये इथून असा कर्व काढावा लागेल. पॉझिटिव्ह फीडबॅक जर घेतला तर पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत कर्व कसा काढावा लागेल आपल्याला, ह्या पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीत हा कर्व असा मिळेल आपल्याला. हा पॉझिटिव्ह फीडबॅकच्या बाबतीतला कर्व, त्याचा गेन वाढतोय. हा गेन बघा, हा गेन बघा, इथून एवढा डिस्टन्स, हा गेन वाढला, व्होल्टेज गेन वाढला. मात्र त्याची बँडविड्थ काय होत जाते, कमी होत जाते पॉझिटिव्ह. आणि बँडविड्थ कमी जर असेल तर हे फ्रिक्वेन्सी सिग्नल, इथं जे कमी फ्रिक्वेन्सीला जे बोलतोय मी, ते जर तुम्हाला